नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, वर्ग 10वीच्या बोर्डाच्या पेपरमधील विषय इंग्लिशचा पेपर आज झाला आणि त्या पेपरमधील जे लँग्वेज स्टडी आहे, या लँग्वेज स्टडीचे उत्तर आपण या ठिकाणी पाहू. क्वेश्चन फर्स्ट ए, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी फोर. फर्स्ट, complete the following words by using correct letters. फर्स्ट त्या ठिकाणी लिहावं लागत होतं जी आणि वर्ड तयार होत होता लाईट. सेकंड, फोकस. थर्ड, हॅबिट. फोर्थ, स्टिक. म्हणजे एक एक लेटर टाकून आपल्याला वर्ड तयार करायचे होते. सेकंड, put the following words in alphabetical order. आणि वर्ड्स आहेत ट्रीज, बर्ड्स, गार्डन, रोज. आणि करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आहे बर्ड्स, गार्डन, रोज, ट्रीज. सेकंड, ट्रूथ, ट्रबल, टेस्ट, ट्रीटमेंट. आणि करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर आहे टेस्ट, ट्रीटमेंट, ट्रबल, ट्रूथ. थर्ड, पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यांमध्ये विरामचिन्हांचा वापर करायचा होता. फर्स्ट, शी क्राईड, आर यू क्रेझी. यामध्ये शी क्राईडच्या नंतर कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, आरचं ए कॅपिटल, नंतर यू क्रेझी आणि शेवटून क्वेश्चन मार्क पाहिजे होता. सेकंड, द टीचर सेड लेट स्टार्ट टुडेज लेसन. या ठिकाणी द मधलं जे टी आहे हे पहिलं लेटर असल्यामुळे ते कॅपिटल पाहिजे. द टीचर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा, लेट्स, लेटच्या नंतर ॲपोस्ट्रॉफी एस, स्टार्ट टुडेज लेसन आणि त्याच्यानंतर फुल स्टॉप. फोर्थ, मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच. 4 शब्द तयार करायचे आपल्याला, मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच, म्हणजे 3-3 अक्षर, कमीत कमी 3 अक्षर त्यामध्ये असले पाहिजे. यूजिंग द लेटर्स इन द वर्ड ॲडव्हर्टाइजमेंट. आणि हा जो शब्द दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट, यामधून आपल्याला कमीत कमी 3 शब्द घेऊन, म्हणजे 3 अक्षर घेऊन एक शब्द, असे 4 शब्द तयार करायचे होते. याचे उत्तर आपल्याला अशा पद्धतीने लिहिता येईल. एक ॲडव्हर्टाइज, सेकंड ॲडवर्स, एम, मेन. फिफ्थ, राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. बघा, दिलेला जो शब्द आहे स्टुडंट, याच्याशी रिलेटेड वर्ड म्हणजे संबंधित शब्द लिहायचे होते. एक तुम्हाला करून दिलेलं होतं स्टुडंट क्लेवर. मग स्टुडंटशी रिलेटेड आणखी कोणकोणते शब्द? चिअरफुल, कन्सिस्टंट, हार्डवर्किंग आणि क्युरियस. सिक्स्थ, complete the word chain of verbs. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. या ठिकाणी आपल्याला वर्बची म्हणजे क्रियापदांची वर्ड चेन कंप्लीट करायची आहे. बघा, ग्रो शेवटी डब्ल्यू अक्षर येतं, त्याहून राईट शेवटी ई, ईवरून ईट, शेवटी टी, टीवरून टेस्ट, शेवटी ई आणि ईवरून अर्न. असे वर्ब आपल्याला तयार करायचे होते. वर्ड चेन ऑफ वर्ब्स. बी, डू ॲज डायरेक्टेड. फर्स्ट, अटेम्प्ट एनी वन. ए, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय यूजिंग द फ्रेज टू बी अफ्रेड ऑफ. टू बी अफ्रेड ऑफ या फ्रेजचा वापर करून आपल्याला एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं होतं आणि ते वाक्य आहे, यू डोंट हॅव टू बी अफ्रेड ऑफ परस्युईंग युअर ड्रीम्स. याला और आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. खाली दिलेल्या सेंटेन्समध्ये क्लॉज ॲड करून आपल्याला याला विस्तारित करायचं आहे. दिस इज अ क्लासरूम, एवढं एक सेंटेन्स होतं, यामध्ये एक क्लॉज ॲड करायचा होता आणि तो आपल्याला करता येईल. दिस इज अ क्लासरूम वेअर आय एन्जॉय लर्निंग. सेकंड, attempt anyone.
ए. ॲड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दांमध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स वापरून नवीन शब्द तयार करायचा आहे. पहिला शब्द आहे मॅनेज. मॅनेजमध्ये आपण सफिक्स वापरू, MENT नावाचं सफिक्स, आणि शब्द तयार होईल मॅनेजमेंट. काइंडमध्ये पण आपण नेस नावाचं सफिक्स वापरू आणि शब्द तयार होईल काइंडनेस. याला ऑर आहे. बी. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेल्या शब्दापैकी कोणताही एक शब्द वापरून त्याचं अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं आहे. पहिला वर्ड आहे मॅनेज आणि मिनिंगफुल सेंटेन्स आय कॅन मॅनेज इट. सेकंड वर्ड आहे काइंड आणि मिनिंगफुल सेंटेन्स आहे यू आर सो काइंड. या ठिकाणी आपण लँग्वेज स्टडीची आन्सर्स पाहिली. लँग्वेज स्टडीमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असते, तर ते क्लिअर करण्यासाठी या ठिकाणी लँग्वेज स्टडीचे आन्सर दिलेले आहेत. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. थँक्स अ लॉट.